चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कैलास सर मॅथ्स या युट्यूब चॅनल मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, सध्या गणित भाग 2 चा पेपर आहे, भूमितीचा पेपर आहे। यासाठी आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नपत्रिका, आयएमपी प्रश्न असतील, जुन्या प्रश्नपत्रिका असतील, त्यांचे उत्तर असतील, हे सगळं आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आपण दिलेले। ते विद्यार्थी मित्रांनो जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही नक्की बघून घ्या, कारण त्याचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे। मागील वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याचा रेफरन्स घ्या, त्याच्यातूनच काही प्रश्न, बरेच प्रश्न विचारले जातात, तेच प्रश्न रिपीट होतात आणि स्वरूप हे तेच असतं, लक्षात घ्या। त्यांच्याच किमती बदलल्या जातात, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ते व्हिडिओ बघून घ्या। चला मित्रांनो, आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे कोणते सूत्र महत्वाचे कोणते सूत्र महत्वाचे असतील आणि त्याच्यामध्ये कोणकोणते थेरम, प्रमेय महत्वाचे ते आपण बघून घेणार आहे। आणि जेणेकरून याचा फायदा तुम्हाला, याचा उद्देश एकच आहे का तुम्हाला जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येतील, हे आपल्या व्हिडिओचा उद्देश आहे। चला मित्रांनो, डायरेक्टली आता सुरुवात करूया। बघा काय तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ, पहिल्या प्रकरणामध्ये काय त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय तर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची हे सूत्र आहे। दुसरं बघा, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या त्रिकोणाच्या पाया व संगत उंचीच्या यांच्या गुणाकारा इतका असते। काय असते, जेव्हा दोन त्रिकोण दिले असतील आणि त्यामध्ये तुम्हाला एक पाया आणि एक उंची दिली असेल तर काय करायचं, अशा वेळी त्या दोघांचा गुणाकार करायचा। काय करायचा, दोघांचा गुणाकार करून घ्यायचा। पुढे बघा मित्रांनो, समान उंचीच्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात। कसे असतात, संगत पायाच्या प्रमाणात असतात। त्याच्यानंतर मित्रांनो बघा, समान पाया जर दिला असेल दोन त्रिकोणाची, म्हणजे काय, समान पायाच्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात। फक्त एकच लक्षात ठेवा, जर समान पाया दिला असेल तर उंची घ्यायची आणि जर उंची दिली असेल तर काय घ्यायचा, पाया घ्यायचा, फक्त हे लक्षात ठेवा। पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पायथागोरसच्या प्रमेयाकडे जाऊया। पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो आपल्याला, तर कर्ण वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग आणि किंवा कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंचीचा वर्ग, हे आपल्याला सूत्र काय करतो, आपल्याला पायथागोरसचा प्रमेय शिकवतो, बरोबर आहे। हे लक्षात ठेवा, तुम्हाला सोपं पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग लिहिलं तरी चालेल, काही अडचण नाही, किंवा कर्ण वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग लिहिला तरी काय अडचण नाही। पुढे बघा मित्रांनो, बाह्यस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रातील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजे इतकं असतं, बरोबर आहे। बाह्यस्पर्शी आणि आंतरस्पर्शी लक्षात घ्या, जर बाह्यस्पर्शी दिला असेल तर काय करायचं, त्यांची बेरीज करायची, आणि आंतरस्पर्शी दिले असेल तर त्यांचं काय करायची, फरका एवढं, म्हणजे काय, वजा बाकी इतकं असतं, लक्षात घ्या। 8, 3, 5 आणि 3 हे खूप महत्वाची उदाहरणं, हे तुम्हाला परीक्षेला नक्की विचारले जाऊ शकतात। पुढे बघा मित्रांनो, काय तर चक्रीय कोनाचा प्रमेय, चक्रीय कोनाचा प्रमेय काय सांगतो का, चक्रीय कोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात। हा सगळ्यात आयएमपी थेरम आहे, सगळ्यात महत्वाचा प्रमेय, आणि हा परीक्षेला 100% विचारला जातो, त्याच्यामुळे याचा नीट अभ्यास करून घ्या विद्यार्थी मित्रांनो। पुढे बघा, आता पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे का, जे प्रश्न 100% कोणतीही प्रश्नपत्रिका बघा आपण, आणि ते उद्याच्या प्रश्नपत्रिकेत देखील येतील, असा भाग म्हणजे तो म्हणजे अंतराचं सूत्र। बघा काय तर करणीमध्ये x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग हे अंतराचं सूत्र आहे। पाठांतर करून घ्या, x1 x2 काय असेल त्या किमती व्यवस्थित समजून घ्या आणि त्याच्यामध्ये पोट करा। पुढे बघा, रेषाखंडाचे विभाजनाचे सूत्र, हेही महत्वाचं। जर x ची किंमत काढायचं तुम्हाला तर mx2 अधिक nx1 भागिले m अधिक n, आणि y ची जर किंमत काढायची तर my2 अधिक ny1 भागिले m अधिक n, हे त्याचं काय सूत्र आहे। त्याच्यामुळे मित्रांनो हे पण महत्वाचं आहे आणि हे लक्षात ठेवून घ्या। पुढे बघा, मध्यबिंदू हा 1 मार्काचा प्रश्न आहे, 1 मार्क कव्हर झाला पाहिजे, 1 किंवा 2 मार्क ऍटलिस्ट, जास्त नाही। बघा काय तर x1 अधिक x2 भागिले 2 आणि y1 अधिक y2 भागिले 2 हा मध्यबिंदूचे सूत्र आहे बघा मित्रांनो। पुढे बघा, मध्यगा संपात बिंदूचे सूत्र बऱ्याचदा विचारला जातो हा प्रश्न, काय तर x1 अधिक x2 अधिक x3 भागिले 3 आणि y1 अधिक y2 अधिक y3 भागिले 3, हे लक्षात घ्यायचं। आणि थोडक्यात हे दोन मध्यगा बिंदूचं आणि मध्यगा संपात बिंदूचं सूत्र हे काय, तर आपण ऍव्हरेज जसा काढतो, आपण ऍव्हरेज सरासरी काढतो, त्याच प्रकारचा हा प्रश्न आहे। बघा पुढे बघा, रेषेचा चढ कसा काढायचा मित्रांनो, लक्षात घ्या। रेषेचा चढ काढण्यासाठी स्लोप ऑफ लाईन काय सूत्र आपल्याला, तर आपल्याला माहिती आहे y2 वजा y1 भागिले x2 वजा x1, हे सगळ्यात आयएमपी सूत्र आहे। याच्यामध्ये लक्षात घ्या, दोन जे सूत्र दिले आपल्याला रेषेचा चढ काढण्यासाठी, हे दोन्ही सूत्र उद्या तुम्हाला विचारले जाणार आहेत, त्याच्यामुळे नीट पाठांतर करून घ्या। पाठांतर नसेल केले तर स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला भेटून जाईल। बघा काय, रेषेचा चढ y2 वजा y1 भागिले x2 वजा x1, आणि जर एखादा कोन दिला असेल किंवा एखादा अँगल दिला असेल
त्यावरून चढ काढायचं. सूत्र काय? m बरोबर tan थिटा. काय? m बरोबर tan थिटा. 45 आला, 60 आला, 30 आला, 90 आला, घेऊन टाकायचं, उत्तर लिहायचं. पुढे बघा त्रिकोणमितीय मध्ये काय थोडक्यात अजून काय सूत्र ते जरा पाठी दिले ते बघा. साइन थिटा गुणिले कोसेक थिटा बरोबर 1. हा एक महत्वाचा भाग आहे, तो 1 मार्काला विचारला तो. पुढे बघा उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ काय? 2h कंसात l अधिक b. पुढे एकूण पृष्ठफळ 2 गुणिले कंसात lb अधिक bh अधिक hl कंस पूर्ण, हे सूत्र आहे. पुढे बघा इष्टका चितीचे घनफळ lbh बरोबर आहे. पुढे बघा घनाचे उभे पृष्ठफळ 4l चा वर्ग आणि घनाचे एकूण पृष्ठफळ 6l चा वर्ग बरोबर आहे. पुढे बघा घनाचे घनफळ l चा घन, वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ 2 पाय rh. पुढे बघा वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ 2 पाय r कंसात r अधिक h, वृत्तचितीचे घनफळ पाय r चा वर्ग गुणिले h. हे आयएमपी सूत्रे स्क्रीनशॉट व्यवस्थित मारून घ्या, काही अडचण नाही तुम्हाला. बघा स्क्रीनशॉट मारून घ्या, ही सूत्र फक्त पाठांतर करा आणि याच्यात किमती टाका, चांगले चांगले तुम्हाला चांगल्यापैकी मार्क भेटतील. पुढे बघा शंकू छेदाची तिरकस उंची काय? l बरोबर कंसात h वर्ग करणीमध्ये h वर्ग अधिक कंसात r1 वजा r2 चा वर्ग. पुढे बघा शंकू छेदाचे वक्र पृष्ठफळ पाय l कंसात r1 अधिक r2. पुढे बघा शंकू छेदाचे एकूण पृष्ठफळ पाय l कंसात r1 अधिक r2 अधिक पाय r1 चा वर्ग अधिक पाय r2 चा वर्ग, हे एकूण पृष्ठफळ आहे. त्याच्यानंतर शंकुछेदाचे घनफळ बघा 1/3 गुणिले पाय h आणि कंसामध्ये r1 चा वर्ग अधिक r2 चा वर्ग अधिक r1 गुणिले r2, हे सूत्र आहे. फक्त लक्षात ठेवा, काय अडचण नाही. पुढे बघा गोलाचे पृष्ठफळ बघा काय मित्रांनो? गोलाचे पृष्ठफळ बरोबर काय? 4 पाय r चा वर्ग. लक्षात घ्या मित्रांनो, काय गोलाचे पृष्ठफळ बरोबर काय? 4 पाय r चा वर्ग. त्याच्यानंतर गोलाचे घनफळ बरोबर 4/3 पाय r चा घन. अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर 2 पाय r चा वर्ग. भरीव अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 3 पाय r चा वर्ग. अर्धगोलाचे घनफळ बरोबर 2/3 पाय r चा घन आणि वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर थिटा भागिले 360 गुणिले पाय r चा वर्ग. वर्तुळ कंसाची लांबी बघा थिटा भागिले 360 गुणिले 2 पाय r. आणि मित्रांनो त्रिकोणमितीचे सूत्र हे शेवटी टाकले ते का? कारण हे सूत्र तुम्हाला त्या उपयोग करावा लागतो. एक तर पायथागोरसचा उपयोग करून किंवा एखाद्या साइन कॉस टॅनच्या किमती काढा किंवा तुम्हाला एखादं उदाहरण दिलं त्याच्यामध्ये किमती टाकावं लागतात. तर काय? साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा आणि 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. ही एकदम आयएमपी उदाहरणे मित्रांनो, आणि याचा उपयोग तुम्हाला परीक्षेला करायचे मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे भाग बघून घेतला आपण का यामध्ये तुम्हाला याचा नक्कीच उपयोग होईल आणि याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या गणित भाग 2 मध्ये जास्तीत जास्त स्कोर कसा मिळू शकतात यासाठी छोटासा प्रयत्न आहे आपल्याला. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला व्हिडिओला एकदा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर मागील PIQ प्रश्न उद्या येणारी प्रश्नपत्रिका जर बघितली नसेल तर ती नक्की एकदा बघून घ्या आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या गरजू विद्यार्थ्यांना लिंक पाठवून द्या. आणि मित्रांनो लक्षात घ्या का विज्ञानाची पण आता प्रश्नपत्रिकाचं काम चालू आहे सध्या तयार करायचं. तेही प्रश्नपत्रिका तुम्हाला येऊन जाईल. त्याच्यामुळे विज्ञान असेल, इतिहास, भूगोल असेल, सगळं तुम्हाला मार्गदर्शन आपल्या चॅनलवर केलं जाईल. त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलची लिंक नक्की शेअर करा. भेटूया आता विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.